बी एचे लास्ट इयर लेखकाने पूर्ण केले. बी एनंतर कोल्हापुरात शहाजी लॉ कॉलेजमध्ये LLBसाठी त्यांनी प्रवेश घेतला. ते LLB करत होते, पण त्यांचे जास्त लक्ष हे नोकरीकडेच होते. काहीतरी रोजगार मिळावा ही त्यांची अपेक्षा होती. स्कॉलरशिप मिळाल्यामुळे जेवणाचा आणि राहण्याचा तरी त्यांचा प्रश्न मिटला. त्यानंतर एका शिपायाने त्यांना पैसे देऊन नोकरी देतो असे सांगितले आणि त्यांची फसवणूक झाली. शेवटी एका डॉक्टरने कंपाऊंडरची नोकरी दिली आणि एका ठिकाणी बुक बाइंडिंग करायलाही ते लागले. बुक बाइंडिंग करणाऱ्या मालकाने लेखकाला विचारले की तुम्ही कविता लेख करता, तर तुम्ही त्या प्रकाशित का करत नाही? एखाद्या पेपरात तुम्ही प्रकाशित करू शकता. तर दैनिक समाज ह्या दिवाळी अंकामध्ये लेखकाचे लेख अंक हे त्या मालकाने दिले आणि दैनिक समाजमध्ये लेखकाचे 2 कविता लेख हे प्रसिद्ध झाले. त्यानंतर समाज दिवाळी अंक जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा लेखक तेथील दैनिक ऑफिसला जाऊन म्हणाले की माझाही लेख कविता या अंकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत, तर मला एखादा अंक मिळेल का? त्यावर तेथील माणूस म्हणाला, तुम्ही जर एवढ्या छान कविता लेख करता तर तुम्ही पेपरामध्येच का काम करत नाही, बातमीदार पत्रकार म्हणून? त्यावर लेखक म्हणाले, मला कोण नोकरी देणार? त्यानंतरच ते म्हणाले की आम्ही तुम्हाला दैनिक समाजमध्ये पत्रकाराची नोकरी देऊ, तुम्ही करणार का? लगेच लेखकाने होकार कळविला आणि लेखक पत्रकार म्हणून दैनिक समाजमध्ये नोकरी करू लागले. तेथे त्यांचा खायचा, राहण्याचा आणि वरील किरकोळ खर्च करण्यासाठी ते पैसे देऊ लागले. दैनिक समाजचे कार्यकारी संपादक कापसे साहेबांनी लेखकाला बरीच मदत केली. त्यांनी लेखकाला बातम्या सुट्ट्या करण्यासाठी टेलिप्रिंटरमधून बाहेर पडणारा कागद कसा फाडायचा ते सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार लेखकाने काम करायला सुरुवात केली. बातमीचा लीड म्हणजे काय, बातमीचे शीर्षक म्हणजे काय हे त्यांनी त्याला समजावून सांगितले.